1-to-1 RX नर्सेस ॲपमध्ये कॉलेज टीचिंग स्टाफ कसा ॲड करावा? 1-to-1 RX नर्सेस ॲप ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्यासमोर अशी स्क्रीन येईल. इथे स्टाफ या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला अशी स्क्रीन शो होईल. इथे सर्वात पहिल्यांदा जो स्टाफ आपल्याला ॲड करायचा आहे त्या स्टाफ मेंबरचे फुल नेम इथे टाईप करा. खाली त्या स्टाफ मेंबरचा मोबाईल नंबर एंटर करा. खाली त्यांचा ईमेल आयडी टाईप करा. त्यानंतर खाली बर्थ डेट एंटर करून स्टाफचे जेंडर सिलेक्ट करा. खाली रोल इन कॉलेज या ऑप्शन मध्ये तुम्ही जो स्टाफ ॲड करत आहात तो नक्की कोणत्या डिपार्टमेंटला आहे ते डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या न्यू जॉईनिंग टीचरला स्टाफ मध्ये ॲड करायचे असेल तर इथे टीचर ऑप्शन सिलेक्ट करा. सेम प्रोसेस ॲडमिन, प्रिन्सिपल अँड अदर्स स्टाफ साठी राहील. बाजूला त्या एम्प्लॉई ची डेट ऑफ जॉईनिंग एंटर करा. इथे त्या स्टाफचे जे एज्युकेशन झाले आहे ते क्वालिफिकेशन्स इथे एंटर करा. इथे स्टाफचे स्पेशलायझेशन एंटर करा. इथे सिलेक्ट कोर्स ऑप्शन वर क्लिक करून संबंधित टीचर स्टाफ कोणत्या सब्जेक्टला किंवा कोणत्या क्लासरूमला टीचिंगला आहे ते इथे सिलेक्ट करा. लक्षात ठेवा, हा ऑप्शन फक्त टीचर्स रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण प्रिन्सिपल किंवा ॲडमिन सिलेक्ट केलं तर खाली सिलेक्ट कोर्स ऑप्शन आपल्याला शो होत नाही. खाली इथे संबंधित न्यू स्टाफचा ॲड्रेस एंटर करा व खाली प्रोफाईल पिक्चर आणि आयडी प्रूफसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड फोटो इथे अपलोड करा आणि खाली सबमिट ऑप्शन वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजमधील अदर स्टाफ इथे ॲड करू शकता. 1-to-1 RX नर्सेस ॲपमध्ये स्टाफ ॲड केल्यानंतर त्या स्टाफची प्रोफाईल तुम्हाला अशी दिसेल. या प्रोफाईलला आप लेफ्ट स्लाइड केल्यानंतर इथून तुम्ही स्टाफची प्रोफाईल एडिट किंवा डिलीट करू शकता किंवा स्टाफची आयडी पाहू शकता. तसेच ही प्रोफाईल राईट स्लाइड केल्यानंतर इथून तुम्ही त्या स्टाफची मंथली अटेंडन्स आणि सॅलरी स्लिप मेंटेन, क्रिएट आणि एडिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इथे खाली दिलेल्या प्लस ऑप्शन वर क्लिक करून आणखी स्टाफ ॲड करू शकता.